चिखलीच्या त्रैवार्षिक महालक्ष्मी यात्रेची सुरुवात इरडे घालण्यापासून सुरुवात होते आणि बरोबर 5व्या दिवशी कुंभार गल्लीमध्ये सर्व भाविक रात्रभर जागून पहाटे 5 वाजता महालक्ष्मीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करतात। त्याच्यानंतर फटाके व नयनरम्य अशी आतिषबाजी केली जाते, जेणेकरून सर्व लोकांना समजतं की मूर्तीची प्रतिष्ठापना झाली आहे। त्याच्यानंतर बरोबर 9:30 वाजता महालक्ष्मी यात्रा कमिटी यांच्या मार्फत मानाची साडी व ओटी आणली जाते व साडी परिधान केल्यानंतर व ओटी भरल्यानंतर महालक्ष्मी देवीचे प्रस्थान कुंभारवाड्याच्या दिशेने होते। ही मिरवणूक सुरू असताना मोठ्या प्रमाणावरती देवीच्या मूर्तीवरती गुलाल व खोबऱ्यांची उधळण केली जाते व गावच्या समृद्धीसाठी प्रार्थना केली जाते। जुना कुंभारवाडा येथे मूर्तीची स्थापना केली जाते। बरोबर त्या दिवशी रात्री 9 वाजता मूर्तीची भव्य अशी मिरवणूक निघते। या मिरवणुकीमध्ये फटाके व आतिषबाजी ही पाहण्यासारखी असते। या मिरवणुकीमध्ये सर्व जाती धर्मातील लोक एकत्र येतात आणि ही यात्रा खूप उत्साहाने साजरी करतात। यामुळे सामाजिक सलोखा टिकण्यास खूप मदत होते व गावच्या समृद्धीमध्ये भर पडते। ही मिरवणूक निघत असताना कुंभार, शिरगुप्पे व भोसले घराण्याकडून देवीची मानाची ओटी भरली जाते व महालक्ष्मी मंदिराच्या शेजारी मूर्तीची स्थापना केली जाते। त्याच्यानंतर तिसऱ्या दिवशी संध्याकाळी 4 वाजता वाजत गाजत दुर्ड्या आणल्या जातात व या दुर्ड्यांचं पूजन केलं जातं। त्यासोबत भोसले घराण्याकडून देवीची मानाची आरती केली जाते आणि विसर्जन मिरवणुकीला सुरुवात होते। यात्रेच्या विसर्जन मिरवणुकीनंतर ते पुढील वर्षीच्या इरडे पौर्णिमेपर्यंतच्या मधल्या काळात गावात कोणताही लग्न सोहळा वाजत गाजत होत नाही। मिरवणुकीदरम्यान लक्ष्मीचा पुत्र इंगळोबा याचा देखील भाविक खूप लाड करतात। हा सोहळा पाहण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणावरती लोक एकत्र येतात आणि गावच्या एकीचे दर्शन घडतात। यामुळं गावातील वातावरण नेहमीच मंगलमय राहतं। गावाबाहेर मूर्तीचे विसर्जन केले जातं। दुर्डी सोडून व प्रसाद खाऊन यात्रेची सांगता होते।